अलेक्झांडरचं भारतावरील आक्रमण. साधारणपणे 2300 वर्षांपूर्वी मेसोडियन सम्राट अलेक्झांडर महान आपल्या विशाल सैन्यासोबत भारताच्या सीमेवर आला. त्याने पश्चिमेकडील अनेक प्रदेश जिंकल्यावर सिंधू नदी ओलांडली आणि भारतात प्रवेश केला. पण इथे त्याला मोठा विरोध आला आणि त्यामागचं मुख्य कारण होतं स्वातंत्र्य आणि सत्तेचं रक्षण. त्या काळातील भारत अनेक लहान लहान राज्यांमध्ये विभागला होता आणि प्रत्येक राजा आपल्या प्रदेशाचे संरक्षण करण्यास कटिबद्ध होता. राजा पुरू हा देखील एक पराक्रमी राजा होता, ज्याला आपल्या भूमीवर कोणत्याही परकीय शासनाची सत्ता नको होती. त्यामुळे अलेक्झांडरच्या सैन्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. झेलम नदीच्या काठावर जबरदस्त युद्ध झाले. अलेक्झांडरने जरी युद्ध जिंकले तरी राजा पुरूच्या शौर्याने तो प्रभावित झाला आणि त्याला पुन्हा राज्य परत दिले. पण अलेक्झांडरच्या सैनिकांनी पुढे लढायला नकार दिला, कारण ते खूप दमले होते आणि त्यांना भीती वाटत होती की भारतात अजूनही शक्तिशाली राजे असतील. त्यामुळे अलेक्झांडरला परत फिरावं लागलं. काही वर्षातच त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचं संपूर्ण साम्राज्य तुटून पडलं. तर मित्रांनो, इतिहासातील हा क्षण भारतीय राजांच्या अद्वितीय शौर्याचे प्रतीक आहे. तुम्हाला अजून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद.